नमस्कार मंडळी. कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अयोध्या नगरीत घडलेली एक अद्भुत सत्यकथा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये जय श्रीराम असं लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक संत अयोध्येमध्ये श्री रामायण कथा करीत होते. दररोज 1 तास असं यांचं प्रवचन होत असे. यासाठी मोठी गर्दी जमत असे. लोक अगदी आनंदाने तल्लीन होत ही रामकथा ऐकत असत. या संत महोदयांचा एक नियम होता. दररोज कथा सुरू करण्यापूर्वी ते या हनुमंतजी स्थानापन्न व्हा असे म्हणून हनुमानाचे आवाहन करीत आणि मग 1 तास प्रवचन करीत असे. ही श्रीराम कथा ऐकण्यासाठी दररोज एक वकील यायचा. हे प्रवचन ऐकताना त्याच्याही मनातील भक्तिभाव उचंबळून येत असे. पण एकदा या भक्तिभावावर तर्कसंगती शिरजोर झाली. त्याला वाटलं की हे महाराज रोज या हनुमानजी स्थानापन्न व्हा असं म्हणतात खरे, पण काय खरंच हनुमानजी येत असतील का? हा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलेच की महाराज, तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता. तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूपच आनंद मिळतो. पण तुम्ही दररोज एक असं हनुमानजींसाठी आसन ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का? यावर ते साधू महाराज म्हणाले, नक्कीच, मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार. त्यावर तो वकील म्हणाला, महाराज, हे असं नुसतंच म्हणून चालणार नाही. हनुमानजी इथे येतात याचं कुठलं तरी प्रमाण द्या. तुम्ही लोकांना प्रवचन सांगत आहात, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही तुमच्या समोर स्वतः हनुमानजी उपस्थित आहेत हे सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करीत आहात. तुम्हाला हे सिद्ध करावेच लागेल की हनुमानजी तुमची कथा ऐकायला येतात. वकिलाला या महाराजांनी खूप समजावले. आस्था हा एक वैयक्तिक आणि भक्तीचा विषय आहे. हा भक्त आणि भगवान यांच्यामधील प्रेमरस आहे. यात साक्ष किंवा प्रमाण देणे या गोष्टी आणणे चुकीचे आहे. यावर ते महाराज हे सुद्धा म्हणाले की जर तुम्ही म्हणत असाल तर मी प्रवचन बंद करतो किंवा तुम्ही कथेसाठी येणं बंद करा. महाराज समजावत राहिले, पण वकिलाने त्यांचे काहीही ऐकले नाही. तो म्हणाला की बरेच दिवस झाले तुम्ही हनुमानजी येत असल्याचा दावा करीत आहात. तुम्ही हीच गोष्ट बाकी ठिकाणी पण करत असणार. त्यामुळे हनुमानजी कथा ऐकायला येतात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावेच लागेल. दोघांमधला हा वाद खूप वाढला, अगदी विकोपाला गेला. शेवटी त्या साधू महाराजांनी माघार घेतली आणि ते म्हणाले, हनुमानजी इथे येतात की नाही हे उद्या मी सिद्ध करून दाखवीन. उद्या जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा एक प्रयोग करीन. ज्या आसनावर मी हनुमानजींना बसण्यास सांगतो ती गादी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. उद्या येताना गादी बरोबर घेऊन या. मग मी तुमच्या समोरच गादी आसनावर ठेवीन आणि कथा सुरू करण्यापूर्वी हनुमानजींना बोलवेन. मग तुम्ही ही गादी उचलून वर धरा. जर ही गादी तुम्हाला उचलून वर धरता आली तर समजा की हनुमानजी इथे नाहीत. यासाठी वकील तयार झाला. महाराज पुढे म्हणाले की दोघांपैकी जो पराजित होईल तो काय करणार हे सुद्धा ठरवा, कारण ही शेवटी सत्याची परीक्षा आहे. यावर वकील म्हणाला की मी जर गादी उंचावू शकलो नाही तर मी माझी वकिली सोडून देईन आणि तुमच्याकडून दीक्षा घेईन. पण जर तुम्ही पराजित झालात तर तुम्ही काय कराल? यावर तो साधू म्हणाला, मी कथावाचन सोडून तुझ्या कार्यालयाचा शिपाई होईन. दुसऱ्या दिवशी कथेसाठी खूप मोठी गर्दी जमली. जे लोक दररोज कथा ऐकायला अजिबात येत नव्हते ते सुद्धा भगवंताची भक्ती, विश्वास, प्रेम याची परीक्षा बघायला तिथे आले होते. प्रवचनाची जागा तुडुंब भरली. साधू महाराज आणि वकील दोघेही श्रीराम कथेच्या ठिकाणी आले. वकिलाने आपल्याबरोबर गादी आणली होती. ती आसनावर ठेवली गेली. त्या महात्म्याने भरल्या डोळ्यांनी मंगलाचरण म्हटले आणि मग म्हटले, या हनुमंतजी स्थानापन्न व्हा. हे असे म्हणतात साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते मनातल्या मनात म्हणाले, प्रभू, हा माझा नाही तर
रघुकुलाच्या रीतीचा परंपरेचा प्रश्न आहे. मी एक अतिशय साधारण व्यक्ती आहे. माझ्या भक्तीची आणि आस्थेची लाज राखा. मग त्यांनी वकिलाला बोलावले आणि म्हणाले की तुम्ही पुढे या आणि ही गादी उचलून वर धरा. तिथे जमलेले सगळे लोक श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे बघू लागले. वकील महोदय उभे राहिले आणि पुढे येत त्यांनी गादी उचलण्यासाठी म्हणून हात पुढे केला. पण वकिलाला गादीला हात सुद्धा लावता आला नाही. त्यांनी 3 वेळा प्रयत्नपूर्वक हात पुढे केला, पण तिन्ही वेळा त्याला अपयश आले. हे दृश्य ते महात्मा बघत होते. वकिलाला गादी धरणे तर दूरची गोष्ट, पण ते गादीला स्पर्श सुद्धा करू शकत नव्हते. वकिलाने 3 वेळा प्रयत्न केला आणि तिन्ही वेळा त्याला भयंकर थकवा आला. तो घामाने भिजला आणि शेवटी त्या वकिलाने साधू महाराजांच्या चरणांवर लोटांगण घेतले. वकील म्हणाला की महाराज, गादी उचलणं तर दूरची गोष्ट, कसं काय ते माहीत नाही, पण प्रयत्न करून सुद्धा साधा माझा हात सुद्धा गादीपर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा मी माझा पराभव हा मान्य करीत आहे. त्या दिवशी तिथे श्रद्धा आणि भक्ती आणि त्याचबरोबर केलेल्या साधनेमध्ये किती शक्ती असते हे सिद्ध झाले. देवाची मूर्ती ही पाषाणाचीच असते, पण भक्ताचे भाव त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्रत्यक्ष देव त्या मूर्तीमध्ये वास करायला येतात. भक्तीची ही शक्ती आहे आणि ही सामान्य बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. जय श्रीराम, जय हनुमान. हा व्हिडिओ आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.